महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक धावपळ आणि अनेक उमेदवारांच्या मुलाखती पाहिल्यानंतर एक मुलाखत आपल्याला पाहणं आणि त्यांचं मत ऐकणं हे क्रमप्राप्त आहे. ह्याच्यामध्ये बोलण्यामागचा हेतूच असा की महायुती आहे आणि महायुतीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकत्रित आलेत आणि भाजपाला समोर त्यांनी सगळ्यात मोठा भाऊ म्हणून जर मांडला तर तो युद्धामध्ये मात्र तो शत्रूच्या रूपामध्ये समोर असणार आहे. ह्या सगळ्याबरोबरच स्वतःची भूमिका कुठल्या प्रभागामध्ये ते उमेदवार आहेत ह्याच्यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. आणि चर्चा करण्यापूर्वी त्यांच्या नावाचा उल्लेख करण्याअगोदर मी एकच म्हणेन की राजकारणामध्ये कुठल्या गोष्टी कधी आणि कशा पद्धतीनं होतात हे सांगणं अशक्य असतं. ते शेवटी मी ह्यावर देखील भाष्य करू आपण. पण साहेब, तुम्ही आज उमेदवारी अर्ज भरायला आला आहे, कुठल्या पक्षातून उमेदवारी भरताय? मी राष्ट्रवादी पक्षाकडून अजितदादा पवार पक्ष राष्ट्रवादी पार्टी या पक्षाकडून प्रभाग क्रमांक 20मध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेलो आहे. व माझी मोठी मुलगी हे प्रभाग क्रमांक 16मधून इच्छुक आहे, त्यांच्या पण फॉर्म भरण्यासाठी आलेलो आहे. तर राष्ट्रवादी पार्टीचे नेते आदरणीय भरणे मामा, परत अण्णासाहेब बनसोडे साहेब, शहराचे सर्व पदाधिकारी, समन्वय समिती लोक, ते संध्याकाळी आज चर्चा होऊन सर्व उमेदवार फायनल होणार आहे. आपण पक्षीय राजकारणावर बोलूच नंतर ना, पण मला प्रभागावर तुम्ही अगोदर कुठल्या प्रभागामध्ये होता? 21ला नाही, पूर्वीच्या माझा प्रभाग क्रमांक 21 होता. तर प्रभाग रचना बदलल्यामुळे प्रभाग क्रमांक 21चा जो भाग आहे माझा ते 60-65% आलेला आहे. 20ला 20 नवीन 20ला. तर प्रभाग क्रमांक 20 जे आहे ते थोडंफार आलेलं आहे. तर आम्ही तेथील सर्व नागरिकांना, मतदार बंधू भगिनींना माहीत आहे माझं काम काय आहे, तुमचं काम, तुमचा संपर्क आणि तुम्ही केलेला विकास हे सगळ्या लोकांना माहीत आहे. उत्सुकता लोकांना हे ऐकायचं आहे की तुमचं पॅनल कसं असतं. पॅनल बघा की आता एक 5-6 नाव आहे. कोण कोण? 1 नंबर मी आहे, 2 नंबर अबूबकर सय्यद, सौ परिणापा इनामदार, कुरेशा नूरुद्दीन मुल्ला, तस्लीम इरफान शेख. त्याच्यामध्ये बाजी कोण मारेल अंतिम निर्णय तर पक्षश्रेष्ठीच घेणार आहे. पण बाजीकडे ते संध्याकाळपर्यंत पिक्चर पूर्ण क्लिअर होईल. आज रात्री दुखावले तर नाराज होऊन ते वेगळी भूमिका घेणार नाहीत याची शाश्वती आहे. नाही, ते पार्टीचे वरिष्ठ नेते मंडळी म्हणा, शहराचे पदाधिकारी म्हणा, त्यांना समजावून घेऊन पुढे त्यामध्ये काहीतरी मार्ग ते काढतील व काहीतरी त्यांना पद वगैरे देतील जे नाराज असतील त्यांना. नाराजी असतील त्यांना पद वगैरे म्हणजे पर्यायी व्यवस्था निर्माण करत ते पार्टीच्या ध्येय धोरण आहे. पार्टीचे शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष सुधीर खडमल साहेब व जे समन्वय समितीचे असे 10 लोक आहे, तर ते निर्णय घेतील. ते एक मुद्दा असा की राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शिवसेना एकत्रित आली आणि वाटाघाटी सुरू झाल्या. त्याच दरम्यान रियाज खरादीनं राजीनामा दिला. हे संकेत कसे समजायचे आहेत? म्हणजे राजीनामा हे त्यांचं कारण योग्य आहे असं वाटतं? नाही, ते मला माहीत नाही. माझ्यासोबत त्यांची चर्चा काय झालेली नाही प्रवेशच्या वेळी. ते मुंबईमध्ये जाऊन त्यांनी प्रवेश केलेला आहे. म्हणजे हॉटलाईनचा, समृद्धी महामार्गाचा त्यांचा प्रवेश होता, त्यामुळे त्यांनी त्यांचंच बघावं. त्यांचे निर्णय म्हणजे जे आहे ते बघतील. व शिंदे सेनाच्या बाबतीत चर्चा होती म्हणून शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष परदेशी माझ्या कानात ठेवले होते. तर त्यांच्याशी चर्चा होत असताना स्पष्ट भूमिका माझी मांडली मी की प्रभाग क्रमांक 20 व प्रभाग क्रमांक 14 हे सोडून तुम्ही कुठून पण युती तुम्ही करू शकता म्हणून सांगितलं त्यांना. पण तडजोडीमध्ये आम्हाला असंही कळतं की शिवसेनेच्या कुठल्याही मुस्लिम उमेदवाराला, इच्छुक उमेदवाराला उमेदवारी दिली नाही आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी ती तुमचा शब्द पाळला तंतोतंत असं आम्हाला मिळतंय संकेत. खरंच म्हणजे हे बरोबर आहे का? बरोबर. आभार व्यक्त कराल त्यांचे? पार्टीचे सर्व पदाधिकारी, शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष म्हणा, वरिष्ठ नेते मंडळी, जे संपर्कमंत्री आदरणीय भरणे मामा व दुसरे सहसंपर्कमंत्री बनसोडे साहेब, तर मी सर्वांचे आभार मानतो की त्यांनी काय म्हणले तर
युतीचे जे निर्णय आहे ते स्थानिक लेवलवर तुम्ही घ्या. मग मी जे शब्द टाकलो होतो की मुस्लिम बहुमोल एरियामध्ये शिवसेनेची युती नको, ते त्यांनी मानलेले आहे. परत दुसरे काही माजी नगरसेवक असतील ते त्यांनी त्यांचे मत त्यांनी मांडले. तर माझं मत वेगळं आहे. तर महाराष्ट्र राज्यामध्ये 3 पार्टीची युती आहे. तर उपमुख्यमंत्री आदरणीय नाही पण शिंदे साहेब म्हणा, शिंदे साहेब किंवा अजित पवार किंवा फडणवीस हे तर आहेतच, पण शहराच्या राजकारणावर भाष्य करताना राष्ट्रवादीची आता तुम्ही बघताय की एक मुस्लिम समाजाचा एक वेगळा गट्टा मताचा किंवा एक जनमत वेगळं झालं आणि त्याच्याकडे बघण्याच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. असं असताना शिंदे आल्याने काही नुकसान होईल असं वाटतं? तसं काही वाटणार नाही मला. का म्हणजे आमची जे मुस्लिमचे जे उमेदवार आहे ते घड्याळ चिन्हावर आम्ही लढवणार आहे. तर अजितदादा पवार हे महाराष्ट्र राज्याचे नेते आहेत. ते राष्ट्रवादी पार्टीचे ध्येय धोरण जे आहे शाहू फुले आंबेडकर यांना घेऊन जाणार व प्रत्येक समाजाला प्रत्येक धर्माला दादाने न्याय दिलेला आहे. प्रत्येकाच्या सुखादुःखात म्हणा अडचणीत म्हणा दादाने सर्वांना सहकार्य केलेलं आहे, साथ दिलेली आहे. तर दादा कधी जातीवाद करू शकत नाही, करणार पण नाही असं आम्हाला विश्वास आहे. नक्कीच. तुम्ही पूर्वी वावरून आलात म्हणून तो प्रश्न उपस्थित होतो. अगदी क्लिअर बोला, जे काय असेल त्रेस्त म्हणून जे उत्तर देता येईल तेवढं द्या. काल MIM पक्षामध्ये एक वादळ तयार झालं आणि वादळामध्ये काँग्रेसच्या नगरसेविका MIMमध्ये आल्या. येताच शहराध्यक्षांनी तो राजीनामा पक्षश्रेष्ठीकडे दिला आणि दोन्ही पदाचा राजीनामा देऊन त्यांनी क्रियाशील सदस्य पदाचा राजीनामा दिला आणि रडून भावूक होऊन त्यांनी सर्वांची माफी मागून त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. खरंच हे इतकं भावूक आहेत किंवा हे खरंच राजकारण आहे का एक असावं राजकारणाचे एक गुगली म्हणून ते काय कसं बघताय याच्याकडे? मी या गोष्टीवर काय बोलू इच्छित नाही. का म्हणजे फारुख शाब्दी आणि यांचे फारुख शाब्दी जे नेते आमचे MIM पार्टीचे त्यांच्याबद्दल माझ्या मनात काहीसुद्धा शंका नाही, काय नाराजी नाही. ते त्यांच्या पार्टीचे काम करतात, मी माझ्या पार्टीचे काम करतो आहे. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल, त्यांच्या काय दिल दुखावलं ते मला माहीत नाही, मी माहिती पण नाही घेतली व त्याबद्दल जास्त काय म्हणजे बोलून असं तुम्ही अध्यक्ष म्हणून काम केले त्या पक्षामध्ये, वरिष्ठांकडून सहकार्य मिळत नाहीत म्हटलं जातं. खरंच मिळत नाही का वरिष्ठांकडून सहकार्य? नाही, मिळतं की. मी 5 ते 6 वर्ष MIM पार्टीचा शहराध्यक्ष होतो. त्या काळात मी चांगले काम केले, आंदोलन केलो. 14मध्ये निवडणूक चांगली झाली. त्या अनुषंगाने जे वातावरण निर्माण झालं होता त्या अनुषंगाने मुस्लिम समाजाचे जज्बातीचे कार्यकर्ते ते मला लई साथ दिले. 2017मध्ये शहराध्यक्ष असताना 9 नगरसेवक निवडून आले. ते सर्व कार्यकर्त्याची मेहनत आहे. त्याच अनुषंगाने मी आता आपल्याला सांगू इच्छितो या आपल्या चॅनलच्या माध्यमातून, जसं पूर्वीच्या पक्षामध्ये मी होतो आता सध्या राष्ट्रवादी पक्षामध्ये आहे, तसंच काम तसंच वातावरण म्हणा, जास्तीत जास्त नगरसेवक राष्ट्रवादी पार्टीचे कसे निवडून येतील. नक्कीच सभागृहामध्ये तुम्हाला फिगर तो दिसणार आहे, तो चमत्कार आम्ही पाहणारच आहे. पण आणखी एक प्रश्न असा आहे की बाबा फारुख शाब्दी राष्ट्रवादीमध्ये येणार आहेत म्हणून कळतं. कसं म्हणजे त्या सूचक असं खेळणाऱ्या या डावाकडे कसं बघता ते मला माहीत नाही हो. बरं, आले तर तुमची भूमिका काय? का नाही, स्वागत असणार आमचं. का म्हणजे दादा म्हणा, तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष, भरणे मामा बनसोड यांना हे कुठल्या पण पार्टीच्या कार्यकर्ता म्हणू, नेता म्हणू, माजी नगरसेवक म्हणा, पार्टीमध्ये प्रवेश केला तर आमच्यात त्यांना स्वागत असेल व मिळून आम्ही काम करू अगर आले तर. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीमध्ये मुस्लिम बहुल भागामध्ये कुणाचं आव्हान असेल असं वाटतं तुम्हाला? सोलापूर शहरामध्ये भाजप पार्टीला आव्हान असणार आहे. का म्हणजे भाजप पार्टीच 1 नंबरवर असणार आहे. तर आम्ही प्रयत्न करणार आहे की आम्ही कसं 2 नंबर 1 नंबरवर जाऊ शकता, येऊ शकता, असं सर्व पदाधिकारी म्हणा सर्वांचं काम असणार आहे. 2 नंबरचे म्हणजे MIM पक्षाची मताची जर का शिफ्टिंग राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या जर का बॅनर खाली आलं तर एकूण तो मॅजिक फिगर कितीपर्यंत जाईल निवडून आलेल्या एकूण सदस्याच्या संख्येत? ते मतदारावर अवलंबून आहे.
राष्ट्रवादी पार्टीची ध्येय धोरण, राष्ट्रवादी पार्टीचे काम लोकांना पसंत आले तर आमची जे आव्हान असणार आहे, जे आमचे वचननामा असणार आहे नाही ते बघून लोक मतदान करतील. कमीत कमी मला तर अंदाज आहे 25 ते 30 नगरसेवक नक्की येतील. हे करेक्ट आहे बरं का. म्हणजे अगदी म्हणजे आवास्तव न बोलता 25-30 हा फिगरच आहे MIMचा, तो येतो आहे. आणखी एक आपल्यासोबत आहेत अण्णा इनामदार साहेब. मी त्यांना बोलायला विनंती करतो की का राजीनामा देण्यामागचं कारण काय असू शकतं. साहेब बघा, राजीनामा देण्याचं कारण असं आहे, माझा प्रभाग हा हदवाड भागात येतो. आजची काँग्रेसची परिस्थिती बघितली तर दूरपर्यंत कुठं काय दिसायला तयार नाही आणि प्रभागात तर कामं खूप आहेत. त्यामुळं असं वाटलं की अजितदादा आपल्या प्रभागाला न्याय देऊ शकतात, त्यामुळं तो निर्णय घेतला आहे. अजितदादा शिवाय पैलवान न्याय देतील असं तुम्हाला वाटतं. 100% आशावादी आहे आम्ही. अजितदादा असू दे, आमच्या शहरातील नेते मंडळी असू देत, तौफिक पलान असू देत, आम्हाला प्रभागाचा विकास करण्यासाठी मदत करतील. त्यामुळे आम्ही पार्टी प्रवेश केलेला आहे. उमेदवारी नाही मिळाली तर ची भूमिका काय असेल. उमेदवारी नाही मिळाली तर पक्षाचं काम करू, जे पक्षाने जबाबदारी दिली ते निभावू आम्ही. तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतो. MIMच्या पक्षाला मिळालेली मतं शिफ्टिंगनं जर का राष्ट्रवादीच्या अजित पवारांकडे गेली तर काय चमत्कार किती प्रभागामध्ये होईल आणि सभागृहात किती आकडा असेल. आता बघा साहेब, प्रभाग 22 असेल, प्रभाग 20 असेल, प्रभाग 14 असेल, प्रभाग 16 असेल, जवळपास आम्ही जिंकण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे. आमची जिंकण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे. मुस्लिम समाजाला काय आव्हान कराल जाता जाता आम्ही तेच आवाहन करणार आहे की सोलापूर शहरातील प्रत्येक वार्डातील नागरिक हे सुज्ञ आहे, समजदार आहे, हुशार आहे. त्यांना माहीत आहे कोण सुखादुखात येणार आहे, कोण शहराचा विकास करणार आहे, वार्डाचा विकास करणार आहे, प्रभागाच्या. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी पार्टी महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे. तर अजितदादा पवार हे राज्याचे अर्थमंत्री आहे. तर विकास करण्यासाठी ते जास्तीत जास्त निधी महापालिका माध्यमातून मिळणारच आहे. परंतु जी मोठी निधी आहे ते राज्यात जे दादा अर्थमंत्री असल्या कारणाने ते आम्हाला मिळू शकते. त्या अनुषंगाने मी नागरिकांना आवाहन करतो की सोलापूर शहरात शांती, एकता हे राखण्यासाठी जातीवाद न करता दादाच्या राष्ट्रवादीला आपण साथ द्या व आम्हाला मतदान करा, आम्हाला निवडून द्या. प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही जाऊ, त्या ठिकाणी दादाचे ध्येय धोरण तळागाळापर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचू व विकास करण्यासाठी शहरात, महाराष्ट्र राज्यात, सोलापूर शहरात ते सर्व शांतता राखण्यासाठी नक्कीच तुम्ही प्रयत्न कराल. पण मी एक प्रश्न विचारतो. दादा नेहमी म्हणायचे की मला 2 अंकी फिगर मला सभागृहात द्या, सत्तेच्या जवळ आणून ठेवा, मी शहराचा विकास करतो. ह्याच्यासाठी तुम्ही भांडणार का. हो नक्कीच की. दादांनी बनसोडे साहेबांनी मामानी शब्द दिलेला आम्हाला, तुम्ही जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणा, तुम्हाला मी निधी कधी कमी पडू शहराचा विकास नाही, शहराचा विकास नक्की होईल अशी बेरोजगारी जाईल, खात्री आहे, आत्मा तो विश्वास आहे. बेरोजगारी जाईल. शासनाची स्कीम आहे, जी योजना आहे ते आम्ही नागरिकापर्यंत आमच्या वार्डामध्ये, शहराच्या वार्डामध्ये, प्रभागामध्ये पोचण्याचे आम्ही नक्की एक कार्यकर्ता या नात्याने, एक समाज कार्य म्हणा, या लोकांच्या भावना. नक्कीच सोलापूर शहराच्या राजकारणामधलं हे सर्वात मोठं स्ट्रीट आहे. आणि विशेष म्हणजे राजकारणामधला जो बदल आहे तो बदल असा की MIMच्या मताचं शिफ्टिंग अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जर का झालं तर अजित पवारांना सोलापूर शहराच्या विकासासाठीचा प्रयत्न आणि निधी, सर्वाधिक निधी आणि प्रयत्न दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांना करावंच लागेल. नक्कीच 16 तारखेनंतरच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आपण त्याच्याकडे नक्कीच आपण लक्ष देऊन राहणार आहोत आणि फिगर काय असेल हे देखील पाहणार आहोत. ब्रेड न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्र.